नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महामरे। गेल्या भागात आपण केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांसंबंधी जाणून घेतलं आणि आज या भागात केशवसृष्टीच्या पर्यावरण विषयक इतर कार्यक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत। तेव्हा चला जाऊया केशवसृष्टीत। मियाकावी या जपानी पद्धतीचा वापर करून आजपर्यंत 17 ठिकाणी घनदाट जंगल थिक फॉरेस्ट ही संकल्पना राबवण्यात आली आहे। यामध्ये 2000 घनफूट इतक्या छोट्या जागेत 1500 वृक्षांची लागवड करण्यात येते आणि हे स्थान त्या परिसराचं पर्यावरण संतुलन करू शकतं। अशी 100 जंगलं निर्माण करण्याचं केशवसृष्टीचं ध्येय आहे। दो 2014 से केशवसृष्टि आउटरीच प्रोग्राम पे काम कर रही है। आउटरीच प्रोग्राम यानी क्या, यानी केशवसृष्टि को इस कॉम्प्लेक्स के बाहर लेके जाना। तो ऐसे हमने 2 टेंजेंट्स ड्रॉ करे हैं, शहरों के अंदर सस्टेनेबिलिटी और गांव के अंदर ग्राम विकास। सस्टेनेबिलिटी के अंदर 2-4 चीज़ें आ जाती है। एक तो वेस्ट मैनेजमेंट आ जाता है और दूसरा प्लांटेशन आ जाता है। शहरों में आपने देखा होगा कि हमने वॉल टू वॉल पूरा कंक्रीट करके रखा हुआ है, 1 इंच भी हमने जगह रखी नहीं है फॉर प्लांटेशन। तो इसमें एक टेक्निक है अकीरा मियावाकी टेक्निक। इसके अंदर आप डेंस प्लांटेशन आप कर सकते हैं। ये केशवसृष्टि में बनाया हुआ डेंस फॉरेस्ट है, जिसे अकीरा मियावाकी टेक्निक से, जो एक जापानीज़ टेक्निक है, उसके माध्यम से इसको बनाया है। जापानीज़ टेक्निक इस अकीरा मियावाकी टेक्निक में 1000 स्क्वायर फुट में करीबन 600 प्लांट लगते हैं। ऐसे मुंबई में हमने अब तक 43,000 स्क्वायर फीट का प्लांटेशन किया है और करीबन 22 ऐसे शहरी जंगल जिसको हम बोलते हैं, जिसे सिटी फॉरेस्ट कहते हैं, वैसे 22 सिटी फॉरेस्ट हमने अब तक बनाए हैं। और आज की तारीख में हमने नासिक में 2 बना दिए, एक जालना में बन रहा है, औरंगाबाद में बन गया, मुंबई में नेशनल पार्क में 2 बनाए हैं, SRPF जो कैंप है जोगेश्वरी अंधेरी का, वहाँ हमने बनाया है। ये सिटी फॉरेस्ट हम लोग 90% सर्वाइवल रेट पे काम कर रहे हैं। अभी इस साल हम 90,000 स्क्वायर फीट सिटी फॉरेस्ट मुंबई में और महाराष्ट्र में हम प्लान कर रहे हैं, जिसमें काफ़ी हद तक प्लांटेशन कर लिया है। इस प्लांटेशन की सबसे विशेष बात यह है कि यहाँ पर नेटिव प्लांटेशंस, जो नेटिव प्लांट हैं, यानी कोंकण में महाराष्ट्र में मिलने वाले जो प्लांट हैं, उसी प्लांट को ही हम प्लांट करते हैं। और उसको भी हमने एक स्टेप आगे लेके गए। जहाँ जहाँ हम सिटी फॉरेस्ट क्रिएट करते हैं वहाँ पर हम नीचे ड्रिप इरिगेशन लगाते हैं, ताकि फ्यूचर में पानी देने की तकलीफ ना हो। नीचे मल्च फिल्म लगाते हैं ताकि वीड्स ना हो। और ये इसके इतने अच्छे परिणाम आए हैं कि हमारे जहाँ पर भी हमने सिटी फॉरेस्ट बनाए हैं बढ़िया से फल फूल रहे हैं। दिस वॉज सर्टिफाइड बाय ट्रॉपिकल फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट, जो TFRI जो संस्था है, जो महाराष्ट्र, छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश के लिए दे आर रिस्पॉन्सिबल। उनके 2 साइंटिस्ट मुंबई आए थे, उन्होंने हमारे सभी जितने भी सिटी फॉरेस्ट है सबको स्टडी किया और उन्होंने हमको बहुत अच्छे मार्क्स दिए। इसके अलावा एक रिटायर्ड प्रोफेसर है जो जूलॉजी के है, उनका काफ़ी नाम है, डॉक्टर प्रवीश पंड्या। उनकी पूरी टीम ने हमारे सिटी फॉरेस्ट को स्टडी किया। तो हर जगह पे पता लगा कि सिटी फॉरेस्ट के अंदर, और एक रेफरेंस पॉइंट पकड़ेंगे 200 मीटर पे, तो टेम्परेचर डिफरेंस है। सॉइल जो है उसका pH लेवल काफ़ी आइडियल कंडीशन में है। सुबह शाम बटरफ्लाइज दिखती है, बर्ड्स दिखते हैं। तो इस तरह का ये सिटी फॉरेस्ट जो हमारी योजना है काफ़ी फल फूल रही है। ओवरऑल एनवायरनमेंट में जो इसका बेनिफिट है, यानी कार्बन डाइऑक्साइड को ये एब्जॉर्ब करता है और ऑक्सीजन का जो प्रोडक्शन है वातावरण में वो बढ़ता है। हमने जो सर्वे किया है, उस सर्वे के माध्यम से यहाँ पर अगर हम देखते हैं तो सिटी फॉरेस्ट के अंदर जो ह्यूमिडिटी है, जो टेम्परेचर है, वो बाहर करीबन 200 फीट के बाद भी अगर देखें तो उससे काफ़ी कम है। मुंबई जैसे शहर में जहाँ पर जगह नहीं है, ऐसे वर्टिकल सिटी फॉरेस्ट की बड़ी आवश्यकता है और हम कोशिश कर रहे हैं कि ऐसे कई सारे सिटी फॉरेस्ट आने वाले समय में हम बना पाएँ। एक प्रयोग जो अभी हम देख रहे हैं, इस प्रयोग में अगर आप देखें तो हमने सिटी फॉरेस्ट बनाया है जो 2 साल पुराना है और इसकी जो फेंसिंग की है ये भी रिसाइकल्ड प्लास्टिक से फेंसिंग की है। इसका जो प्रयोग है वैसा है कि भाई वातावरण तो हमारा स्वच्छ होना चाहिए, सुंदर होना चाहिए, साथ ही साथ जो वेस्ट मैनेजमेंट है, यानी जो प्लास्टिक की वजह से कुछ जो कठिनाई पैदा हो रही है, उसको भी रिसाइकल्ड वे में हम कहीं ना कहीं इस्तेमाल कर सकें और सुंदर भी दिखे और हमारा वातावरण का उसमें लाभ हो।
प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड, जिसमें हम हाई डेंसिटी बाम्बू प्लांटेशन कर रहे हैं। और मुंबई स्तर में हमारा ये प्रोजेक्ट है, प्रोजेक्ट ब्लैक गोल्ड। ब्लैक गोल्ड इसलिए क्योंकि ये हाई क्वालिटी कंपोस्ट बन रहा है। और ये कैसे बन रहा है, वंस अगेन मैं बता रहा था कि यहाँ पर बहुत सारा फार्म वेस्ट है, ऑर्गेनिक वेस्ट है, स्कूलों के कैंटीन है, यहाँ पर वानप्रस्थ आश्रम है, यहाँ पर अन्नपूर्णा भवन है, स्कूल की कैंटीन है। इनका पूरा फार्म वेट वेस्ट हम यहाँ मंगा लेते हैं, प्लस किचन रिफ्यूज़ हम मंगा लेते हैं। और यहाँ पर ये पूरी यहाँ पर मशीन है, उसमें हम पूरा कंपोस्ट करते हैं। माय ग्रीन सोसायटीतर्फे मुंबई आणि महाराष्ट्रामधील अनेक प्रसिद्ध देवळात जे निर्माल्य तयार होतं त्यापासून खत बनवण्याचं मशीनही देण्यात आलं आहे। सिटी फॉरेस्ट में अगर 2000 स्क्वायर फीट भी लगता है तो उसमें हमको करीब 2 टन कंपोस्ट लगता है, क्योंकि इतना ज़्यादा डेंसिटी प्लांटेशन है, इट रिक्वायर्स वेरी हाई लेवल ऑफ न्यूट्रिशन। तो ये हम प्रोजेक्ट ब्लैक गोल्ड के थ्रू हम वहाँ पर उसको फीड करते हैं। हे खत शेतीमध्ये वापरून जमिनीची उर्वरा शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। या कामामध्ये अनेक तरुण सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहेत। ये मेरा कलीग गोविंद है, ये मीरा भाईंदर में जितने भी मंदिर है वहाँ पर रोज़ सुबह जाता है और उनका फ्लोरल वेस्ट लेके आता है, और वो पूरा फ्लोरल वेस्ट का भी हम यहाँ पर कंपोस्ट बनाते हैं। पिछले साल गणपति पे हमने लोगों को आह्वान किया कि जितना भी जो आपका फ्लोरल वेस्ट है हमको दे दीजिए। तो अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव, यहाँ के बहुत सारे मंडलों से हमने फ्लोरल वेस्ट इकट्ठा किया। जो फूल फेंक देते थे वो फूल हम यहाँ पर लेके आए और हमने यहाँ पर लाके उसका कंपोस्ट किया। उसका नाम है आशीर्वाद खाद। नमस्कार, मैं हूं कैलाश खेर। केशव सृष्टि एक ऐसा संस्थान है जो मानवता के लिए, समाज उत्थान के लिए निरंतर कार्यरत है और मैं उनके साथ खड़ा हूं। मेरे भारत के प्रगति में, मेरे भारत की उन्नति में जो भी आ रहा है संस्थान, जो भी आ रहा है इंसान, मैं उसके साथ खड़ा हूं, लेकर देकर सम्मान। जैविक खाद जिसको हम ब्लैक गोल्ड के नाम से प्रचलित करेंगे, और ब्लैक गोल्ड की विशेषता ये होगी कि वो आप जिसको फेंकते हैं, यानी फूलों का जितना भी वेस्ट आप इधर उधर फेंकेंगे वो कृपया फेंकिए मत। फूलों का जितना भी पुष्प का बचा हुआ भाग है वो हमें वापस कीजिए, और कृपया जितना भी पुष्प का बचा हुआ भाग है वो सब हमें दें। हम उससे ये कंपोस्ट खाद बनाएंगे, जैविक खाद बनाएंगे। इसका नाम है ब्लैक गोल्ड। इससे सिटी फॉरेस्ट यानी नगर वन ये तैयार होगा। हे मेरे ईश्वर, हमारा नगर और भी सुंदर होगा और भी O2 से ओतप्रोत होगा। नमस्कार। पिछले साल मार्च महीने में हमने लोगों को आह्वान किया कि आम से वन सेकेंड आम इज़ ए इम्यूनिटी बूस्टर। ऐसे लोगों को थोड़ा सा अट्रैक्शन देने के लिए खूब आम खाइए और हमको आम की गुठलियाँ दे दीजिए। आम के आम, गुठली के दाम। तो बहुत अच्छा इसमें हमको रिस्पांस मिला। करीब 3 महीने में 90,000 आम की गुठलियाँ हमने इकट्ठा करी। 90,000 आम की गुठलियाँ जमा करना यानी 2 टन वेट वेस्ट हमने रोका टू गो टू द लैंडफिल। और वो 90,000 गुठलियों का हमने यहाँ पर आके हमने उसको प्लांटेशन शुरू किया। और इस साल जून महीने में जब बारिश हो जाएगी तब जो हमारे आम के पेड़ रेडी है वो हम किसानों को हम देंगे फ्री में पेड़ लगाने के लिए। और जैसे देखा जाए तो हमारा जो फोकल एरिया है जहाँ पर हम काम कर रहे हैं ग्राम विकास को लेके, वो वाड़ा, जवार, विक्रमगढ़ है। तो वहाँ पर केसर ये प्रजाति बहुत अच्छी चलती है आम की। तो जितनी भी हमने आम की गुठलियाँ मिली और जो हो सके हमने उसको ग्राफ्टिंग किया, उसको केसर में कन्वर्ट किया है। और इस पिछले साल हमने 90,000 जमा करी। इस साल हमको 10 लाख हमको गुठलियाँ इकट्ठा करनी है ताकि अगले साल हम और बड़ी मात्रा में किसानों को हम आम की पेड़ लगा के दे सके। केशव सृष्टि के माध्यम से हमने मुंबई के शैक्षणिक संस्थानों, अपने शमशान भूमि और रिलीजियस प्लेसेस, यहाँ पर इस तरह से ये टम्बलर्स दिए थे जिसके अंदर हम जो वेस्ट होता है फूलों का, निर्माल्य का जो वेस्ट है वो कंपोस्ट में कन्वर्ट हो सकता है। तो ऐसे करीब 120 जगहों पर ऑल ओवर मुंबई हमने ये टम्बलर्स प्रदान किए।
ई वेस्ट एक बहुत बड़ी समस्या बनकर उभर रहा है और इसका सबसे बड़ा प्रॉब्लम ये होता है कि ये बहुत छोटा होता है, उसका कलेक्शन बहुत डिफ़िकल्ट होता है। तो इसके लिए लास्ट 2 सालों से हम लोग हर साल 2 अक्टूबर पे ई वेस्ट कलेक्शन ड्राइव करते हैं। जो 2020 की जो ड्राइव थी उसमें, वो पहली ड्राइव थी, उसमें करीब हमने 5 टन ई वेस्ट कलेक्ट किया था। और इस बार जो 2021 के अंदर जो ड्राइव हुई, इसमें हमने करीब 12 टन ई वेस्ट पूरे मुंबई में कलेक्ट किया। ये जो ई वेस्ट कलेक्ट होता है ये फिर प्रॉपर जो एमपीसीबी के अप्रूव्ड रिसाइकलर्स हैं उनके पास जाता है। लैंडफिल में जाने से वो ई वेस्ट बच जाता है। आजकल व्हाट्सएप पे घूमता है कि प्लास्टिक रावण है, प्लास्टिक से ये होता है वो होता है, पर फैक्ट ये है कि प्लास्टिक के सिवा हम रह नहीं सकते। प्लास्टिक के अलग एडवांटेजेस हैं, पर उसको अगर प्रॉपरली सेग्रीगेट करेंगे तो वो वेस्ट में से भी वेल्थ निकल सकती है। तो 3 साल पहले से हमने लोगों को इकट्ठा किया, जो मॉर्निंग वॉकर्स है, जॉगर्स है, इनको साथ में लेके, जो लोगों ने पार्क में लिटरिंग किया है उनको साथ में लेके हमने वो जो प्लास्टिक रैपर उठाने का हमने कार्यक्रम शुरू किया। जो जो इस कार्यक्रम में शामिल हुआ उसने लिटरली उस दिन प्लेज लिया कि मैं आज से लिटरिंग करूँगा नहीं। यानी प्लास्टिक सर्व्स बट लिटरिंग पोल्यूट्स। तो थोड़ा इसको आगे ले जाके हमारे संपर्क में आए ऑल इंडिया प्लास्टिक मैन्युफैक्चरर एसोसिएशन। उनके साथ में हमने एक एम्बिशियस प्रोग्राम शुरू किया कि क्यों ना हम 50 गाँव को प्लास्टिक न्यूट्रल करें। प्लास्टिक तटस्थ नहीं या प्लास्टिक मुक्त नहीं, प्लास्टिक आने दीजिए, प्लास्टिक हम यूज़ करेंगे पर उसको हम घर घर पे सेग्रीगेट करेंगे। और वो सेग्रीगेट करके हम 50 गाँव को, मैं बोल सकता हूँ कि 50 गाँव हमने प्लास्टिक न्यूट्रल कर दिए हैं। इसके अलावा अब ये जो हम वेस्ट तो कलेक्ट कर ही रहे हैं, अब इसका करना क्या, तो ये वेस्ट में से वेल्थ निकालने की बात शुरू हो गई है। हमारे ही कुछ टीम मेंबर्स ने एक मशीन डिज़ाइन करी और वो पूरा हमने एक मेल्टिंग यूनिट बनाया है जिसमें हर प्रकार का प्लास्टिक डाल दीजिए, चाहे वो मल्टी लेयर प्लास्टिक हो, सिंगल लेयर प्लास्टिक हो, मोनो लेयर हो, कैरी बैग हो, कुछ भी डाल दो उसमें और उसको मेल्ट करके पेवर ब्लॉक बनाते हैं। इनफैक्ट अगर जब हम राउंड पे लेंगे तो सामने वहाँ पर बगीचे में वो चेयर्स लगी है, वो सब रिसाइकल्ड प्लास्टिक से ही बनी हुई है। तो प्लास्टिक वेस्ट इज़ अ सोर्स ऑफ वेल्थ। 2022 में हम भारत की आज़ादी को 75 साल पूरे होने वाले हैं, तो हमने एक एम्बिशियस प्रोग्राम लिया है कि 75,000 इको ब्रिक जमा करना। ये बहुत आसान है। हर घर में एक प्लास्टिक बॉटल होती है, इसके अंदर रैपर्स भर भर के इसमें पूरा यहाँ तक भर दीजिए और हमको आप दे दीजिए। दिस इको ब्रिक कैन बी यूज्ड एज अ फेंसिंग मटेरियल टू अवर सिटी फॉरेस्ट। नहीं तो अगर वहाँ पर भी यूज़ अगर नहीं हो पाया तो पेवर ब्लॉक इसके बन जाएंगे। तो आपके माध्यम से मैं लोगों का आह्वान करना चाहता हूँ कि हमारी इस योजना में जुड़े। हमको इस साल 26 जनवरी से 15 अगस्त तक हमको 75,000 ऐसे इको ब्रिक जमा करने हैं और ये प्लास्टिक वेस्ट इज़ अ सोर्स ऑफ वेल्थ। सौर ऊर्जेसंबंधी विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याची परंपरा केशवसृष्टीने निर्माण केली आहे। केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये शहरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यासंबंधी मार्गदर्शन करते आणि कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचं प्रशिक्षण सुद्धा देते। केशवसृष्टि में हमारे यहाँ पर करीब 4 कैंटीनें चल रही हैं और इतना ज़्यादा प्लांटेशन है और इतना ज़्यादा फार्मिंग भी है, उसके कारण हमारे यहाँ पर काफ़ी ऑर्गेनिक वेस्ट मिलता है। वो ऑर्गेनिक वेस्ट को वापस हम उसमें वेल्थ में कन्वर्ट कर रहे हैं बाय मेकिंग ब्रिकेट्स। ये ब्रिकेट्स में ये यहाँ पर ये इस तरह का एक मीडियम बनाते हैं और इसमें वेट वेस्ट है, फार्म वेस्ट है और थोड़ा गोबर मिक्स करके ये फार्म वेस्ट है, गार्डन वेस्ट है, ये पूरा मिक्स करते हैं और इसमें प्रेसिंग करके प्रेस करो इसको। प्रेस करने के बाद में ये इस तरह का ये ब्रिकेट बन जाता है और ये ब्रिकेट से आप चाहो तो खाना बना सकते हो। और यहाँ पर इतने लोग पिकनिक के लिए आते हैं तो उनको हम ग्रेजुअली कुक्ड फूड खिलाते हैं, जिसको बोलते हैं कि चारकोल पे बना हुआ खाना। तो इस तरह का हम लोगों को यहाँ पर एक हमारा यहाँ पर अट्रैक्शन है। यासाठी शहरातील हजारो सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतात।
पिछले लॉकडाउन में सब लोग अपने घर में बैठे हुए थे, तो बच्चों को कैसे एंगेज किया जाए। तो हमने लोगों को आह्वान किया, बच्चों को आह्वान किया कि क्यों ना ऐसे सीड बॉल बना के हमको दे दो। तो घर घर में ऐसे हमने इसका जो मटेरियल है ये हाई क्वालिटी जैसे सॉइल है, इसमें थोड़ा सा गोबर मिक्स किया है और गौमूत्र डाला है। ऐसे हम बच्चों को बोलते नहीं थे क्या क्या डाला है, पर वो थोड़ा सा फिर वो दूसरे प्रॉब्लम आ जाते हैं। पर गौमूत्र, गोबर और अच्छे सॉइल से एक मीडियम रेडी है। और इसके अंदर ये सीड बॉल बाम्बू का है, ये ऐसे लड्डू बना के हमने जंगल में फेंके। तो पिछले साल हमने करीब 3 लाख ऐसे सीड बॉल बना के हमने जंगल में फेंके। अगर ये जर्मिनेट नहीं भी हुए तो कोई बात नहीं, अच्छा क्वालिटी का सॉइल हमने जंगल में डाला है, ये हमको उसका हमको संतोष है। तो ये सीड बॉल और पिछले साल 15 अगस्त को हमने एक मास कार्यक्रम किया था विथ ऑल दी प्रोटोकॉल्स, और हमने उस दिन करीब 20,000 सीड बॉल बनाए। और इसके ये करने के बाद में वी कुड क्वालिफाई फॉर एशिया बुक एंड इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स। तो अब तक हमने करीब 3 लाख ऐसे सीड बॉल बनाए हैं। मंडळी, ही आहे केशवसृष्टीची गौशाळा। इथे 5 गोठे आहेत आणि भारतीय वंशाच्या गीर जातीच्या गायींचं इथे संवर्धन केलं जातं, संगोपन केलं जातं। त्यांच्यापासून विविध उत्पादनं बनवली जातात। तर चला घेऊया याविषयीची सविस्तर माहिती। तुम्ही जर केशवसृष्टी गौशाळेचं भ्रमण करणार तर इथं तुम्हाला सर्वच्या सर्व गायी, गुजरातची जी गीर गाय आहे त्याच गायी दिसणार आहे। आणि ही गौशाळा उभारण्यामध्ये आमचा मुख्य उद्देश आहे की या गायींचं संगोपन करणं, वंश संवर्धन करणं, गाईच्या दुधाची क्वालिटी कशी वाढवणं किंवा ती मेंटेन कशी करणं, आणि गोबर आणि गोमूत्रपासून उत्पादन बनवून त्यापासून कसा फायदा मिळावा आणि याचे महत्त्व शेतकऱ्यापर्यंत पटवून देणं, ज्यामुळे गोहत्या होणार नाही किंवा गाय जेव्हा दूध देणं बंद करेल तेव्हा जो शेतकरी गायींना कसायांना विकून देतो हे होणार नाही, असं आमचं उद्दिष्ट आहे। आमच्या गौशाळेमध्ये गौशाळा आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे 5 गोसदन आहे आणि यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गायींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो आहे, ज्यामुळे गायींचा आम्हाला गायींची काळजी चांगल्या तऱ्हेने आम्हाला घेता यावी। पहिला जो सर्वात वर जो गोठा आहे त्यामध्ये आम्ही दूध देणाऱ्या आणि गाभण गायींना ठेवतो आहे। त्यांना विशिष्ट प्रकारच्या आहाराची आवश्यकता असते, विशिष्ट सेवाची आवश्यकता असते। त्याच्यानंतर आपण बघितलं आहे की बछड्यांचा वाडा आहे, तिथं लहान बछडे जे दूध देणारे बछडे असतात त्यांना विमुक्त फिरण्यासाठी आम्ही एक वाडा तिथं तयार केलेला आहे। नंतर या 2 नंबरच्या गोसरामध्ये ज्या बछड्या असतात, ज्या काही कालवडी असतात, हिफर्स ज्यांना आपण म्हणतो, काही दिवसांना त्या पण गायी बनणार आहे, अशा कालवडींना आम्ही या गोठ्यामध्ये ठेवतो। गाभण गाई पण यामध्ये ठेवण्यात येते। आणि शिवाय एक शेवटचा जो खालचा जो वाडा आहे त्यामध्ये आम्ही ज्या म्हाताऱ्या गायी आहे किंवा काही आजारी गायी असतात त्यांना आम्ही त्या खालच्या गोठ्यामध्ये ठेवत असतो। या प्रकारे काही संसर्गजन्य रोग असतात आणि गायींच्या आहारामध्ये जो बदल करण्यात येतो तो आम्ही एक विशिष्ट त्यांना वेगळ्या रीतीमध्ये वेगळ्या सदनमध्ये ठेवल्यामुळे तो आम्हाला एक सोयीस्कर जातो। याच्याशिवाय गौशाळेमध्ये पाण्याचा जो साठा आहे, आमच्याकडे जवळपास 60,000 लिटर पाण्याचा साठा आहे। तो साठा आम्ही 2 अंडरग्राउंड टँक आहे आणि 4 ओव्हरहेड टँक्स आहे आमच्याकडे। त्यामध्ये आमच्याकडे कॉर्पोरेशनचं पाणी येते, बोरिंगचं पाणी येते। तर गायींना आम्ही कॉर्पोरेशनचं गोड पाणी पिण्यासाठी देतो। जे गायी पाणी पितात आहे आणि जे पाण्यावर पण दूधची क्वालिटी आणि दूधचं प्रमाण हे त्याच्यावर पण अवलंबून असते। याच्याशिवाय जे आमचं वेस्ट मॅनेजमेंट आहे गौशाळेचं, की गोबर आणि गोमूत्र, जेवढं गोबर आणि गोमूत्र गौशाळामध्ये निघते ते सर्वाचा आम्ही उपयोग करतो। विविध प्रकारे उपयोग होतो। त्याच्याद्वारे खत बनवल्या जाते, त्याच्याद्वारे औषधी बनवल्या जाते, त्याच्याद्वारे गोकाष्ट बनवल्या जाते आणि गोबर गॅस प्लांट आहे आमचा मोठा 2 टनचा गोबर गॅस प्लांट आहे। यामध्ये बायोगॅस तयार होते आणि संपूर्ण बायोगॅस ही शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेवणासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्यामधून जी स्लरी निघते ते पण आमच्या केशवसृष्टीच्या कृषी विभागापर्यंत जाते। त्याच्यासाठी अंडरग्राउंड टनेल पाईपलाईन टाकलेली आहे आणि तिथं परत 20,000 लिटरची टाकी आहे, त्या टाकीमध्ये ती स्लरी जमा होते आणि त्याचा उपयोग कृषीसाठी आम्ही करतो आहे। म्हणजे एकतर गोबर आणि गोमूत्रापासून उत्पादन बनवणं आणि दुसरा आमचा हेतू आहे की गो आधारित कृषीमध्ये जे ऑर्गॅनिक आपण फार्मिंग म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पण
गौ आधारित कृषी, गाईच्या गोबरच्या आधारित कृषीवर पण इथं संशोधन चालू आहे आणि त्यांचे पण रिझल्ट आम्हाला एक खूप चांगले रिझल्ट इथं मिळालेले आहे. जमीनची सुपीकता वाढलेली आहे आणि जे खतचं पण आम्ही जे टेस्टिंग करतो आहे त्या खताच्या टेस्टिंगमध्ये पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे न्यूट्रियंट्स मिळालेले आहे जे गाईच्या गोबरवर आधारित असतात. आमच्या गौशाळेमध्ये ज्या गायी आहे त्या सर्व गायींचं जेवण आहार जे आम्ही देतो आहे ते मग दाणा म्हणो की हिरवा चारा असतो, कुट्टी असतो, सायलेज असतो, हा जो दाणाचा जो भाग आहे तो आम्ही आमच्या फॉर्म्युल्यानुसार आम्ही तो दाणा बनवतो, ज्यामुळे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स आणि जे मिनरल्स जे लागतात गायींना त्यांच्या वजनानुसार आम्ही त्यांना ते देत असतो. सायलेज देतो आहे, त्याला मूर घास म्हणतात आहे, हिरवा चारा आणि हे सर्व आम्ही गायींना त्यांच्या वजनच्या हिशोबाने किती दिलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही पुरवत असतो. अशाच प्रकारे प्रत्येक गायीचं लसीकरण वेळोवेळी आमच्या इथं होत असते. FMD डिसीज असो, हिमोरेजिक सेप्टिसिमिया म्हणो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग असतात, ते होऊ नये म्हणून गायींचं लसीकरण जरुरी आहे. दुसरं एक असते डिवर्मिंग, म्हणजे पोटाचे किडे साफ करण्यासाठी डिवर्मिंग. गायी खातात आहे तर त्याच्याद्वारे काही ना काही इन्फेक्शन त्यांच्या पोटामध्ये हे जात असते, तर वेळोवेळी दर 6 महिन्यांनी त्यांचं डिवर्मिंग करणे आणि शिवाय कोणती गाय केव्हा आजार झाली, कोणती गाय किती दूध देते हे सर्व एक आमच्या फाईलमध्ये रेकॉर्डद्वारे ठेवल्या जाते. प्रत्येक गायीचा रेकॉर्ड आमच्या गौशाळेमध्ये असतो. गायीचं वय किती आहे, वजन किती आहे, त्याचं लसीकरण केव्हा झालेलं आहे, ती आजारी कधी पडली होती, आजारी पडली तर त्याचं ट्रीटमेंट काय केलेलं आहे, प्रत्येक गाय दूध किती देते आहे त्याचं पण आम्ही पूर्ण आमच्या रेकॉर्डमध्ये ते रेकॉर्डिंग करतो. कधी कोणत्या गाईचं दूध कमी झालं तर का कमी झालं आणि त्याच्यावर इथं आम्ही शोध करतो की त्याच्या जेवणामध्ये काय आम्हाला फरक करावा लागेल किंवा कोणता तिला काही आजार आहे का त्यामुळे दूध कमी झालं, याचं पण पूर्ण काळजी इथं घेतली जाते. शुद्ध भारतीय वंशाच्या 225 गायींची ही केशवसृष्टी गोशाळा अनेक अंगांनी आपलं वैशिष्ट्य दाखवते. दूध न देणारी गाय ही शेतकऱ्यांसाठी ओझं न होता त्यातून तो आपले उत्पन्न कसं वाढवू शकतो याचा वस्तुपाठ देणारी ही गोशाळा आहे. इथं गोमूत्र आणि गोमय यांचा वापर करून अनेक उपयुक्त उत्पादनं बनवली जातात. या उत्पादनाच्या विक्रीतून दुधाव्यतिरिक्त प्रत्येक गाय वर्षाला 25,000 रुपयांचं उत्पन्न देते. यामध्ये शॅम्पू, साबण, गोमूत्र अर्क, उदबत्ती, हवन सामुग्री, शेतीच्या निर्जंतुकीकरणास लागणारी औषधं, गांडूळ खत असे विविध प्रकार येतात. ही खऱ्या अर्थानं गोसेवा आहे. दरवर्षी गोपाष्टमी हा उत्सव इथं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पशुधनाच्या दृष्टीने गाय ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि कारण ती दूध देते आणि दूध हे प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. गाईच्या दुधानंतर जर बाळाला नेक्स्ट ऑप्शन असेल तर ते गाईचं दूध आहे. की गाईचा एक लॅक्टेशन पिरियड 300 दिवसाचा असतो. मग 300 दिवसानंतर मध्ये काही पिरियड ती दूध देत नाही, परत दूध द्यायला लागते. पण ह्या जो ड्राय पिरियड असतो त्या ड्राय पिरियडमध्ये तिला पूर्णपणे खायला घालणं, तिचं संगोपन करणं हे बडं मुश्किल होतं. मध्य प्रदेशामध्ये रेवा शंकर वैद्य नावाचे एक वैद्य होते. त्यांनी गोमूत्र अर्क नावाचा एक खूप महत्त्वाचा प्रॉडक्ट इन्व्हेंट केला असं म्हणायला हरकत नाही. अंतर्गत साबण ज्याला आपण म्हणतो तसं गोमूत्र अर्काचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे दोष असतात, जे टॉक्सिन्स असतात ते दूर होतात आणि शरीर परत नॉर्मल स्थितीमध्ये येतं. इतकं महत्त्वाचं गो अमृत हा अर्क आहे. अर्काच्या शिवाय आम्ही त्याच्या टॅबलेट पण करतो. म्हणजे जे अर्क काढून घेतला, वरतून डिस्टिल करून अर्क काढला की खाली रिसिड्यू राहतो, त्या रिसिड्यूपासून आम्ही टॅबलेट करतो. त्याला गोमूत्र घनवटी असं म्हणतात. हा गो अमृत रसार्क नावाचा प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केला, ज्याच्यामध्ये गोमूत्र आणि घन म्हणजे ह्या दोन्हीचं एकत्रीकरण आहे. म्हणजे डिस्टिल केलेला नाही. आम्ही गोमूत्र अशा प्रकारे 100 ml बाटल्या पॅक करून स्टॅबिलाइज फॉर्ममध्ये विकतो. याला वासही येत नाही आणि पॅक बंद असल्यामुळे लोकांना ह्याच्यावर जास्त भरोसा वाटतो. शेतीसाठी गोमूत्र आणि शेण हे दोन बॅकबोन आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे, ज्याला आपण सध्या विषैली शेती म्हणतो, केमिकल आणि अनेक गोष्टी वापरून,
ती जशी नको व्हायला असेल, जर आपल्याला ऑर्गॅनिक आणि शुद्ध अन्न हवं असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंग केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही हे पेस्ट रिपेलंट तयार करतो. पेस्टिसाईड म्हणत नाही. पेस्टिसाईड याचा अर्थ जंतूंना मारणारं, पण हे रिपेलंट आहे. हे फक्त जंतूंना जे हे स्प्रे 5% सोल्युशन करून जर पिकावर स्प्रे केलं, आंब्याच्या शेतीवर स्प्रे केलं किंवा ओव्हरऑल जर स्प्रेइंग म्हणून वापरलं तर ह्याच्यामुळे पेस्ट राहत नाहीत. आणि नुसतंच ते नाही, ह्याचा फोलियर स्प्रे म्हणून पण काम येतो, कारण ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ट्रेस एलिमेंट्स म्हणजे मिनरल्स आहेत. गोमूत्रामध्ये ते नॅचरल असतात, तर ते पण झाडावर स्प्रे केल्यावर बसतात आणि त्याचा पण फॉलियर स्प्रे म्हणून महत्त्वाचा उपयोग होतो. तसं हे धूप स्टिक आहे. ही धूप स्टिक आम्ही शेणापासून करतो. गाईचे शेण सुकवतो, त्या सुकळापासून ही जसे ट्रॅडिशनल बत्ती करतात तशीच ही धूप स्टिक करतो. आणि मग त्याच्यामध्ये ते सुगंध यावा म्हणून काही काष्टावशरी पण घालतो, काही परफ्यूम घालतो. आणि एक अत्यंत चांगला चालणारा आमचा प्रॉडक्ट आहे. ही हवन काष्ट शेणापासून केलेले आहेत. ताज्या शेणापासून एक एक्सक्लुडर असतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काष्ट तयार होतं आणि मग ते सुकवलं जातं. हे हवनासाठी किंवा जिथे जळण करायचं असेल त्याला आपण वापरू शकतो. तसंच ह्या शेण्या पण धार्मिकदृष्ट्या आपल्याला लागतात, त्या पण आम्ही करतो आणि त्याचं वितरण करतो. आम्ही हा चक्क शॅम्पू तयार करतो. लोकांना वाटतं शेण आणि शॅम्पू कसं शक्य आहे, पण आमचा सगळ्यात पॉप्युलर प्रॉडक्ट ॲज ऑन टुडे हा शॅम्पू आहे. त्यात आम्ही शॅम्पूच्या पद्धतीनेच करतो. शॅम्पूसारखा हा साबण पण हा नॉर्मल सोप आहे. आणि जसं ह्याच्यामध्ये गोमूत्र, शेण किंवा काष्टावशरी आहे तसं ह्याच्यामध्ये सुद्धा घातलेले आहेत. एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे, क्रीम आहे. क्रीम म्हणजे नॉर्मल आपलं जे व्हॅनिशिंग क्रीम किंवा कोल्ड क्रीम आपण डे टू डे वापरतो. थंडीमध्ये स्किन ड्राय होते आणि असे रॅशेस पडतात, असे बघा असे पडतात. ते पडू नये म्हणून क्रीम लावावं लागतं. बॅकबोन गायापासून मिळणारं प्रायमरी प्रॉडक्ट हे दूध आहे. आणि सेकंडरी किंवा कॉम्प्लिमेंटरी गोमूत्र आणि गोबर आहे. तुम्हाला सांगायला गंमत वाटते की आमच्याकडे ज्या आहेत त्या गीर प्रजातीच्या म्हणजे गुजरातच्या गायी आहेत, पण भारतामध्ये ॲज ऑन डेट 39 म्हणजे 39 प्रजातीच्या गायी आढळतात, ज्या सगळ्या स्वदेशी आहेत. म्हणजे ज्यांना पाठीवरती वाशिंड असतं, मोठं किंवा छोटं वाशिंड असतं, त्याला भारतीय वंशाची गाय आपण मानतो. आणि ज्या A2 दूध देतात, A2 आणि A1 दूध. विदेशी ज्या गायी असतात त्यांचं दूध हे A1 दूध असतं आणि भारतीय वंशाच्या गायी ज्या असतात ते A2 दूध असतं. आणि मला पण असं टेक्निकली A2 दुधामध्ये जी अॅमिनो ॲसिडचा जो सायकल असं हे त्याचं प्लेसमेंट असतं ते योग्य असतं. आणि विदेशी गायीमध्ये ते अयोग्य असल्यामुळे इट इज कार्सिनोजेनिक असं विदेशात सिद्ध झालेलं आहे. पण भारतीय वंशाचं गाय त्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता आम्ही तर गायीमध्ये काम करतो, पण भारतीय वंशाच्या ज्या म्हशी पण आहेत त्या पण A2 आहेत. म्हणजे भारतवर्षामध्ये असं काहीतरी अलौकिक आहे ज्याच्यामुळे आमच्या गायी आणि आमचं पूर्ण पशुधन आहे हे A2 दूधच देतं. हा ह्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे आम्ही 2 प्रकारे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे खत बनवतो. हे 1 किलो पॅकिंगमध्ये आहे. हे शहरी लोक नॉर्मली घरी छोटीशी बागायत करतात, गुलाब लावतात, तुळशी लावतात किंवा अन्य कुंड्यांमध्ये लावतात, त्यासाठी हे घेऊन जातात. हा जो एवढा खटाटोप आहे गाई बाळगण्याचा, दूध करण्याचा किंवा अन्य करण्याचा, त्याच्यामागे एक प्राईम उद्देश असा आहे की आमची जी गोशाळा आहे ती ही असं मी मानतो की वृद्धाश्रमासाठी आहे. ह्या ज्या गायी आहेत त्यांनी एक दिवस त्यांच्या स्वतःच्या घरी म्हणजे शेतकऱ्याच्या घरी परत जावं आणि आमच्याकडे फक्त ब्रीडिंगचं काम व्हावं. चांगल्या जातीची गाय निर्मिती आम्ही करू आणि शेतकऱ्यांना वाटू आणि ही गाय शेतकऱ्याच्या घरी सुखाने नांदावी. नुसतं नांदावी नाही, तिने शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करावं असा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आम्ही हे सगळं खटाटोप करतो, हे सगळं काम करतो. यहाँ के गोवंश के छोटे बच्चों के साथ में, गो बछड़ों के साथ में यहाँ पे हम खड़े हैं. और जैसा कि आपको पहले भी बताया है, यहाँ पे करीब 22 साल से ये गौशाला का संचालन हो रहा है. और यहाँ पे टोटली सिर्फ गिर जाति की गाय का ही यहाँ पे संवर्धन होता है.
और सबसे बड़ी बात यह है कि हम जितनी भी भारतवर्ष में गौशालाएं हैं उनको भी ये शिक्षा देने के लिए यहाँ पे एक केंद्र बना रखा है। उनको शिक्षित करते हैं कि गाय का पालन, संवर्धन और पालन कैसे होना चाहिए, उनका गौ के द्वारा हम क्या प्रोडक्ट बना सकते हैं, क्या समाज की सेवा कर सकते हैं, कैसे स्वास्थ्य दे सकते हैं। ये गाय के प्रति हम अपना समर्पित भाव से अपने काम यहाँ पर हमारे ट्रस्टी श्री राजू जी आप्टे, डॉक्टर सुशील कुमार अग्रवाल, ये सभी जो है लोग मिल करके इसका संचालन करते हैं। आणि मंडळी, ब्रेक नंतर आता आपण आलो आहोत केशवसृष्टीच्या वनौषधी उत्पादन संस्थेत. केशवसृष्टी परिसरात 600 पेक्षा अधिक औषधी वनस्पती आहेत. तसंच इथे दुर्मिळ औषधी वृक्षांची माहिती प्रत्यक्ष पाहून घेता येते. उत्तम वनौषधी संशोधन संस्था यासाठी कार्यरत आहे. यापैकी काही वनस्पतींचा उपयोग करून 22 प्रकारची औषधी उत्पादनं इथे तयार होतात. यामध्ये रुमालीन, वटजटा, ब्राह्मी आणि जास्वंदी अशी तेलं अधिक प्रमाणात पसंतीस उतरतात. तर मधुहारी चूर्ण हे मधुमेहांसाठी, वासाकुमारी सर्दी खोकल्यासाठी आणि हर्बल टी, लिक्विड बाम, ब्राह्मी सिरप अशी इतरही औषधं इथे बनवली जातात. वनौषधी संस्थेतर्फे होत असलेल्या या संशोधन प्रकल्पामध्ये कुपोषण या राष्ट्रीय समस्येबाबत संशोधन होतं. केशवसृष्टीमध्ये कृषी, वनौषधी आणि शिक्षण अशा 3 प्रकारच्या ज्या संस्था स्थापन झाल्या त्याच्यामध्ये उत्तम वनौषधी ही एक महत्त्वाची संस्था आहे. 1984 साली स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये 3 प्रकारची वेगवेगळी कार्य चालतात. एक आहे औषधी वनस्पतींचं उत्पादन, त्याची लागवड करणे. त्याच्यासाठी आमच्याकडे जी एक 20 एकर जमीन आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करण्यात येतो. दुसरं म्हणजे आयुर्वेदिक उत्पादन करणं. आयुर्वेद ही आपल्या देशाची एक प्राचीन परंपरा आहे आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची ही उपचार पद्धती आहे आणि लोकांचा आता त्याच्यावरती विश्वास वाढलेला आहे. या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आयुर्वेदाकडे परत लोक वळलेले आहेत. तर त्यामुळे आयुर्वेदाचा प्रचार करणे, घराघरापर्यंत आयुर्वेदाचा विचार पोहोचवणे आणि चांगली उत्पादनं निर्माण करून ती लोकांपर्यंत पोहोचवणे असा ह्या उत्पादन क्षेत्राचा आमचा उद्देश आहे. आणि तिसरं म्हणजे या सर्वांवरती संशोधन झालं पाहिजे. संस्थेच्या नावामध्येच संशोधन असल्यामुळे या संशोधन प्रक्रियेला आम्ही खूप महत्त्व देतो. मग ते हर्बेरियम असो किंवा निरनिराळ्या आमच्या प्रॉडक्टबद्दल R&D करणं असो किंवा नवीन रोगांसंबंधी काही संशोधन करणं असो, या अशा प्रकारे एक अतिशय अद्ययावत अशी प्रयोगशाळा आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. या संस्थेला आता जवळजवळ 35 ते 40 वर्ष होत आलेली आहेत. त्याची सुरुवात आबा मयेकर, तात्या रेडकर अशासारख्या ज्येष्ठ मंडळींनी केली. त्यांनी अनेक वर्ष इथे खपून सगळी ही इथे जी व्यवस्था आहे ती निर्माण केलेली आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये काही नव्हतं, जेव्हा केवळ गवत होतं, अशा वेळेस काही औषधी वनस्पतींची लागवड करून त्याचे आज आपण मोठे मोठे झालेले वृक्ष पाहतो. तर या सगळ्या कामाला गेले अनेक वर्षाची जी परंपरा निर्माण झालेली आहे त्याच्यातून या संस्थेचं कार्य उभं राहिलेलं आहे. आणि या संस्थेसाठी आपण सर्वांनी मिळून जे इथल्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझं कर्तव्य समजतो. केशवसृष्टीच्या प्रकल्पामध्ये अनेक छोटे मोठे प्रकल्प चाललेले असतात आणि ते एकमेकाशी संबंधित आहेत, एकमेकावर डिपेंडंट पण आहेत. गोशाळेचा प्रकल्प खाली आहे. तिथे आम्ही गोमूत्र कलेक्ट करतो आणि ते उत्तम वनौषधीमध्ये म्हणजे इथे, कारण इथे आमच्याकडे आयुर्वेदिक ड्रग लायसन्स आहे. त्या ड्रग लायसन्सच्या अंतर्गत आम्ही ते गोमूत्र कलेक्ट करून इथे आणतो. ते हे डिस्टिलेशन, सिम्पल डिस्टिलेशन ॲपरेटस आहे, त्याच्यामध्ये भरतो. याची 100 लिटरची बॅच आहे. पूर्वी सुरुवातीला आमच्याकडे असं छोटंसं 20 लिटरचा फ्लास्क होता, ग्लास फ्लास्क, सिम्पल डिस्टिलेशन असेंब्ली, त्याच्यामध्ये आम्ही ते करत असो. पण कालांतराने आता हे 100-200 लिटरच्या असेंब्लीमध्ये करतो. ही पूर्ण जी असेंब्ली आहे त्याला तरी बाहेरून रंग लावला आहे तरी 316 ग्रेडच्या स्टेनलेस स्टीलची बनवलेली आहे, जे नॉन करोजिव्ह आहे आणि ते रिॲक्टिव्ह पण नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय आपण मटेरियल प्रोसेस करतो ते खराब होत नाही किंवा ते इंटॅक्ट राहतं. म्हणून ते 316च्या ग्रेड SS स्टेनलेस स्टीलमध्ये हे पूर्ण संयंत्र बनवलेलं आहे.
इथे आपण 200 लिटर गोमूत्र टँक असला तरी साधारण 130 लिटर गोमूत्र ह्याच्यामध्ये घेतो. ते गोमूत्र काय कॅनमधून इथे आणतो, ते इथे पंपाद्वारे आत फीड होतं आणि काही काळाने ते गरम होतं. सिंपल डिस्टिलेशन म्हणजे ऊर्ध्वपतन ज्याला आपण मराठी म्हणतो, ते ऊर्ध्वपतन करणारं हा संयंत्र आहे. ते गरम झालं की त्याच्या वाफा इथून वरती जातात. हे जे ट्युब्युलर ब्ल्यू कलरचं दिसतं आहे त्याच्यातून वरती जातात. त्याच्यावरती कंडेन्सर आहे, म्हणजे वाफा आत गेल्यानंतर त्याच्या बाजूने पाणी फिरतं आणि मध्ये वाफा आहेत. मग ते पाणी फिरतं बाहेरच्या बाजूने, ते कंडेन्स करतं गोमूत्राला, म्हणून ते वाफेला कंडेन्स करून त्याचा गोमूत्र अर्क तयार होतो आणि तो असा ह्या पाईपने ट्रॅव्हल होतो, ते इथून बाहेर पडतो आणि गोमूत्र अर्क तयार होतं. त्याच्या व्यतिरिक्त ह्याच पात्रामध्ये आम्ही गो अमृत रसार्क नावाचं पण प्रॉडक्ट करतो. त्याच्यामध्ये अर्क बनत नाही, त्याच्यामध्ये फक्त बॉईल करतो आपण. म्हणजे गोमूत्र घेतो, त्याच्या pH ॲडजस्टमेंट करतो, त्याच्यामध्ये काही काष्टौषधी घालतो आणि त्याला थोडा वेळ अर्धा तास उकळतो. उकळताना त्याच्यापासून ज्या वाफ तयार होते ती मगाशी म्हटल्याप्रमाणे काही प्रमाणात अशी गोल फिरून इथून बाहेर पडते. ती 5-1 लिटर वगैरे बाहेर पडत असेल, ती आम्ही वेगळी ठेवतो आणि काढा थंड झाल्यानंतर तो गाळतो. ह्याच्यामध्ये काय होतं, गोमूत्र अर्कामध्ये अर्क बाहेर पडल्यानंतर घन म्हणजे क्षार खाली राहतात, त्याच्यापासून गोमूत्र घनवटी करतात. पण ह्या गोमूत्र रसार्कामध्ये 2 प्रॉडक्ट वेगळे करत नाहीत, तर दोन्ही मिळून इट इज 2 in 1 प्रॉडक्ट. मग गोमूत्र रसार्क घेतलं की त्याच्यामध्ये गोमूत्र घन पण मिळतं आणि गोमूत्र अर्क पण पेशंटला मिळतो. असा 2 in 1 असा ड्युएल त्याचा इफेक्ट आहे. इथे आपल्या वनौषधीमध्ये जेवढी वनसंपदा आहे त्याचं पोषण करणं, नवीन उत्पत्ती करणं, सीड जर्मिनेशनपासून नवीन झाडं तयार करणं, हे सगळं प्रकारचं काम मी इथे नर्सरी डेव्हलपमेंटमध्ये करतो. इथे आपल्या इथे जसं सिन्नरकर सरांनी उल्लेख केला, ही जी वनसंपत्ती जतन केली गेलेली आहे त्याचं यापुढेही जतन करणं खूप जरुरीचं आहे. आता आपण इथे एखाद्या प्रोडक्टसाठी लागणारे वनस्पतीचं मूळ तोडून आपण ते मूळ घेतो, पण त्या वनस्पती इथे नामशेष होत चालल्या. तर त्याचं कुठे जतन करणं आणि त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्या पद्धतीने काही रिसर्च स्टडी करून आम्ही त्याचे एक जतन करण्याचा प्रयत्न करतो. तसंच अजून नवीन या वातावरणात ज्या वनस्पती उगवता येतील त्या संदर्भात आम्ही बियांपासून त्याच्यानंतर स्टेम कटिंग किंवा अजून काही याच्यापासून आम्ही त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील पिढीसाठी एक चांगला धडा देण्याचा एक प्रयत्न करतो. आता आपण जे इथे उभे आहोत, आपल्या मागे वनस्पतीची संपदा, जसं अडुळसा हे जे वनस्पतींनी संपन्न असलेलं मागे लागवड केलेली आहे पूर्णपणे, तसंच आपल्या इथे 500च्या वरती मेडिसिनल प्लांट्स म्हणजे औषधीय वनस्पती याचं लागवड या पूर्ण परिसरात, जसं मगाशी उल्लेख केला, 22 एकरमध्ये त्याची वेगवेगळ्या ठिकाणी लागवड केलेली आहे. आमची संस्था विविध समाजोपयोगी काम करतच असते. त्याचबरोबर उत्तन वनौषधी संशोधन संस्था हे यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. या ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक औषधांचं प्रोडक्शन करतो. आज आपल्याकडे 65 वनौषधींना फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची मान्यता मिळालेली आहे आणि त्यातील 25 प्रोडक्ट्स आपण आत्ता मॅन्युफॅक्चर करतो. आमचे काही प्रोडक्ट्स आहेत न्यूट्रास्युटिकल्स प्रोडक्ट्स म्हणून आम्ही त्याला म्हणतो आहे. त्याच्यामध्ये हे हर्बो एसवी म्हणून हे एक प्रोडक्ट आहे आमचं. यामध्ये विविध प्रकारच्या वनौषधी आहेत. त्याचबरोबर त्याला एक चांगला फ्लेवर आम्ही दिलेला आहे, चॉकलेट फ्लेवर दिलेला आहे. लहान मुलांसाठी टॉनिक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. जसं कोरोना काळामध्ये हा आयुष काढा आम्ही बनवलेला आहे. आयुष काढा ह्याला आयुष मिनिस्ट्रीने रिकमेंडेशन दिलेलं आहे. यामधले प्रमुख घटक आहेत तुळस, सुंठ, दालचिनी, काळी मिरी आणि ह्याचा वापर मला वाटतं प्रत्येक घरामध्ये झालेला आहे.
महाराष्ट्राबाहेर पण ही औषधं गेलेली आहेत आमची. एक आर्मीलाही आम्ही ह्याचा पुरवठा केलेला आहे. इम्युनी बुस्टर प्रोडक्टमध्ये आपण गुडूची चूर्ण किंवा गुडूची घनवटी हे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. ही गुडूची घनवटी आहे. याचाही उपयोग चांगला इम्युनी बुस्टर म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. एक आमचं युनिक प्रोडक्ट आहे लिक्विड बाम. ही एक रोल ऑन बॉटल आहे. ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या तेलांचं मिश्रण आहे आणि अतिशय उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे. रोल ऑन बॉटल आहे, तसंच ही पेट बॉटल आहे, कुठेही वापरू शकता तुम्ही. अजून काही प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये वासाकुमारी एक कफ सिरप आहे. यामध्ये वापरण्यात येणारा अडुळसा आहे, तुळस आहे, कोरफड आहे आणि हे एकदम प्युअर नॅचरल प्रोडक्ट आहे. तसंच गोशाळेचे म्हणजे गोसेवा परिषद म्हणून आमची एक संस्था आहे, त्यांचेही काही प्रोडक्ट्स आपण इथे बनवतो. जवळजवळ 13 प्रोडक्ट्स आपण इथे बनवतो आणि ते सगळे प्रोडक्ट्स गोमूत्र बेस्ड प्रोडक्ट्स असतात. त्यामध्ये गोमूत्र अर्क आहे. आयुष मंत्रालयाने रेकमेंड केलेला हा आयुष काढा आहे आणि याचं इथे पॅकिंग चालू आहे. ही मशीन आहे ती त्या ठिकाणी त्याचं इंडक्शन वॅड आहे, त्याचं सिलिंग होतं, कॅप सिलिंग होतं आणि त्यानंतर या ठिकाणी याचं लेबलिंग होतं. दिवसभरामध्ये ह्या कमीत कमी 6000 बॉटल आम्ही मॅन्युफॅक्चर करतो आणि 6000 बॉटलला लेबलिंग आणि कॅप सिलिंग होतं, पॅकिंग होतं. जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही या प्रोडक्शनमध्ये आहोत आणि ह्याच्यावर प्रत्येक प्रोडक्टवर संशोधन करून म्हणजे त्याचं रॉ मटेरियल, फिनिश प्रोडक्ट ह्या सगळ्याचं इथे टेस्ट केलं जातं. यातले काही प्रोडक्ट्स हे पेशंटवर पण आम्ही त्याचे ट्रायल घेतलेले आहेत, त्याचे रिझल्ट्स आम्हाला मिळालेले आहेत. काही प्रोडक्ट्स हे आयुर्वेदोक्त प्रोडक्ट आहेत, म्हणजे शास्त्रोक्त प्रोडक्ट आहेत, शास्त्रामध्येच याचा सगळा उल्लेख केलेला आहे. जेव्हा हे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो त्यावेळेला आम्ही त्याची क्वालिटी व्यवस्थितपणे चेक करतो. त्यासाठी क्वालिटी कंट्रोल लॅब आपल्याकडे आहे आणि ह्या लॅबमध्ये आपण पूर्ण रॉ मटेरियलचं टेस्ट करतो. त्यानंतर फिनिश प्रोडक्टचं सुद्धा त्याच प्रकारे टेस्ट केलं जातं आणि त्यानंतरच मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आणले जातात. आणि आपण जिथे आत्ता उभे आहोत ती आमची अत्यंत सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. आपण बघितलं की अत्यंत संपन्न असं वनक्षेत्र आमच्याकडे आहे. खूप चांगली लागवड आपण करतो. अत्यंत सुसज्ज अशी लॅबोरेटरी आपण इथे उभी केली आणि प्रोडक्शन सेंटरही आपण बघितलं. आमचे प्रोडक्ट्स तर भरपूर आहेत, पण त्या सर्व प्रोडक्ट्समध्ये जी एन्हान्समेंट, क्वालिटी एन्हान्समेंट, गुणवत्ता वृद्धीकरण जे लागतं ते करायचा प्रयत्न इथे सतत चालू आहे. आता विचाराल तर कुठच्या गोष्टीवर काम चालू आहे, तर आमचे डॉक्टर नाईक आहेत, हे इथले चीफ सायंटिस्ट आहेत आणि ते मुख्यत्वे करून इथली लागवड आणि त्याच्यानंतर जे रॉ मटेरियल येतं त्याच्यावर प्रोसेस करणं याचं काम करतात. नमस्कार, माझं नाव शुभदा उमेश पोफळे आहे. आता बेसिक आपण कोणाला सांगितलं की हे औषधी वनस्पती आहे आणि आपल्याला हे तुम्ही घेतलं तर तुम्हाला हा रोग तुमचा कमी होईल असं आताच्या यंग जनरेशनला आपण सांगितलं तर त्यांना विश्वास बसत नाही. त्यांना त्याचा प्रूफ हवा असतो की आम्ही काय म्हणून घेऊ, याचं तुम्ही नक्की निदान सांगा आम्हाला. मग तेव्हा आमचं रिसर्च उपयोगी येतं. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रूफ करतो की ही वनस्पती आहे, त्याचा आपण अर्क घेतला आणि ते आपण स्पेसिफिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव, त्याच्याबरोबर आपण त्याला रिॲक्ट केलं तर ते मरतात, कारण का तेच त्याची क्वालिटी आहे म्हणून ते आपण घेत असतो. तसेच हवेमध्ये आहेत अनेक सूक्ष्मजीव पाण्यात असतात, ते आपल्याला दिसत नाहीत, ते पण आपण कसे किल करू शकतो हे. आणि बरेच वेळेला जे आपले वनस्पती आहेत त्याच्यामध्ये अशी क्वालिटी असते की ते अशा काही जे हार्मफुल आहेत आपल्या बॉडीसाठी बैक्टीरियाज, त्यांना ते किल करतात. नमस्कार, मैं पार्थ भूपेंद्र त्रिवेदी. कुछ टेस्ट ऐसे होते हैं जो हम कंपैरेटिव स्टडी करते हैं, जैसे डॉक्टर वजीर सर ने हमें बताया अभी आपको कि हम जो बाहर के प्रोडक्ट्स होते हैं और हमारे जो कंपनी के प्रोडक्ट्स हैं वो हमारे बाहर कंपनी से बेटर कैसे हो सकते हैं, उनको हमें किस तरह से और अच्छा करना है आगे. तो उस तरह की आगे की जो टेस्ट होते हैं उसकी स्टडीज़ मैं करता हूँ और रिसर्च के जो वर्क होते हैं वो कम्प्लीटली हम आर्टिकल स्टडी करते हैं बाहर से, और जो भी रिसर्च पेपर वो होंगे स्टडीज़ के लिए उनको प्रीफर करेंगे. तो एक हमने प्लांट लिया हुआ है पाइमेंटा डायो का, जिसके ऊपर हम स्टडी कर रहे हैं और आगे रिसर्च पेपर पे किस तरह से वर्क करना है और हमारी कंपनी जो वनौषधी है जो उसको हमें आगे किस किस तरह से आगे बढ़ाना है. नमस्कार, माझं नाव प्रणय मोरे. हर्बॅरियम म्हणजे प्रश्न पडला असेल तुम्हाला, ते कसं बनवतात. म्हणजे आपण जे शुष्क वनस्पतीचा साठा असतो तो आपण प्रिझर्व करून ठेवतो एका शीटवर. याप्रमाणे त्याची आपण पूर्ण हे फक्त शीटवर आपण स्टिक करतो आणि त्याची सर्व इन्फॉर्मेशन म्हणजेच डेट ऑफ कलेक्शन, त्या प्लांटचं बॉटनिकल नेम, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, परत मेडिसिनल इम्पॉर्टन्सेस हे सर्व आणि हे कुठच्या हॅबिटॅटमध्ये मेनली ग्रो होतं हे आपण ह्याची माहिती लिहितो. हे हर्बॅरियमचा एक पार्ट झाला.
आणि माझं दुसरं काम आहे की जे प्रोडक्ट येतात त्याची ॲनाटॉमी करणे. नमस्कार, मी मानसी वासुदेव शिरवळकर. जसं आपण आता सगळ्यांकडूनच ऐकलं की आयुर्वेद हा फार पहिल्यापासून आलेली आपली परंपरा आहे भारतातली, त्याच्यावरती अनेक संशोधन झालेलेही आहे. तर आपल्याला जर नवीन काही संशोधन करायचं असेल, आपल्याला स्वतःची काही औषधी नवीन बनवायची असेल, तर त्यासाठी त्याचा ऐतिहासिक अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याचा बॅकग्राऊंड स्टडी आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी रिसर्च जर्नल पब्लिक असे डोमेन असतात वेगळे वेगळे. त्या डोमेन्सवरती टिल डेट झालेल्या जर्नल्स पब्लिश केलेल्या असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च पेपर्ससुद्धा पब्लिश केलेले असतात. तर मेनली मी ते स्टडी करते. वेट लॉस हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. तर त्या संदर्भात आता आमचं एक रिसर्च वर्क चालूच आहे. दुसरं सोरायसिसवरती काम चालू आहे. तर हे सोरायसिस किंवा हे जे प्रोडक्ट नवीन डेव्हलप करायचे आहे त्याच्यासाठी कसं आम्हाला थ्रू आउट इंडिया किंवा बाहेर जाऊन आम्हाला ते जंगलामध्ये जाऊन ते वनस्पती कलेक्ट करून आणावे लागतात. मग ते कुठच्या तापमानात असतात, कुठे काय असतात, त्याच्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट काय आहे काय, हे सगळं एक बेसिक रिसर्च तयार करावा लागतो. त्याच्यानंतर आम्हाला एक प्रोडक्ट आता सोरायसिस असेल तर ऑइंटमेंट. सोरायसिस हा एक असा आहे की रक्तातून प्रसार होणारा रोग आहे. त्याच्यामुळे गोळी स्वरूपात ते औषध घेणं पण मग त्याचं प्रोडक्शन करणं हे करणं याच्यावरचं होतं. मग याच्यामध्ये कधी कधी ॲडल्टरंट सबस्टिट्यूट मॉर्फॉलॉजिकली सिमिलर दिसणाऱ्या पण बऱ्याचशा वनस्पती आहेत. इथे आता एक मिनिट, इथे हे बऱ्याचशा वनस्पती ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युली हे दुसऱ्या प्रोडक्टसाठी वापरते. हे बलामूल आहे, हे आपलं ओरिजिनल बलामूल आहे. पण याच्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला ॲडल्टरंट किंवा सबस्टिट्यूट म्हणून मुद्दा म्हणून वापरतात किंवा ते ॲडल्टरंट म्हणून म्हणजे नजर चुकीने अशा ह्या वनस्पती येतात. तर ह्या याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 वनस्पती आहे. दुसरं आपलं हे एक सिनेमम बार्क ती आहे, ही ओरिजिनल आहे. आणि हे तमालपत्राची बार्क पण त्याच्यामध्ये येते. त्याच्याप्रमाणे ह्या अशा वेगळ्या झाडाच्या साली या पण त्याच्यात अडल्टरंट केल्या जातात. त्याच्यानंतर ही आपले एक अमृता म्हणून जे वनस्पती टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया, आणि ही आहे त्याच्यात ॲडल्टरंट म्हणून वापरणारी टिनेस्पोरा मल्बेरिका. मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहे, फक्त पानामध्ये बराचसा फरक आहे. हे थोडंसं खरखरीत आहे आणि हे असं. तर अशा प्रकारे आपण पुढचा काही रिसर्च चालू ठेवलेला आहे. मेरे स्टाफ में अभी 22 कार्यकर्ता है. उसमें रिसर्च में करीब 5 लोग हैं और दूसरे 17 हमारे प्रोडक्शन और नर्सरी में है और काफ़ी अच्छा काम कर रहे हैं. हम उनको सारे से सारी जो सेवा लेते हैं उसके बारे में उनको पहले ट्रेनिंग देके अवगत कराते हैं. उनको ह्यूमन रिसोर्सेज की 2 ट्रेनिंग दी गई है और उसके आगे हम लोग उनको स्किल कॉम्पिटेंसी सिखाने के लिए काफ़ी लोगों को यहाँ लेके आते हैं और वो स्किल कॉम्पिटेंसी सिखाते हैं. इस वजह से उनको जो हमारा प्रोडक्शन या क्वालिटी लेना है उसके लिए काफ़ी अच्छे से वो बरकरार रहते हैं अपने काम में और सेवा में कार्यरत रहते हैं. तर मंडळी, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपण आढावा घेतला केशवसृष्टीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या उपक्रमाबद्दल. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. पण कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमातून मी रश्मी महामरे आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.